येत्या 14 किंवा 15 मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। जम्मू काश्मीर दौऱ्यानंतर निवडणूक आयोग घेणार निर्णय। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक। उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता। महाराष्ट्रातल्या नावांकडे आता लक्ष। बारामतीत नणंद विरुद्ध भाऊजाई सामना रंगण्याची शक्यता। शरद पवारांकडून बारामतीसाठी सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणा। उत्तर मुंबई तसंच पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी जाहीर। निवडणुकीच्या कामाला लागा, अंधेरीतील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं आवाहन। पंकजा मुंडेंनी दिले लोकसभा उमेदवारीचे संकेत। लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन, पंकजा मुंडेंचं सूचक विधान। शरद पवार गटाचे 5 ते 6 लोकसभेचे उमेदवार निश्चित, तर शाहू महाराजांनी निवडणूक लढण्यास आता होकार दिला नाही। शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर जयंत पाटलांची माहिती। भाजपला लग्नाला सुद्धा बोलवू नका, लग्नात येऊन पुरणपोळी खाऊन जातील आणि नवरा बायकोत भांडणं लावतील। मुंबईतल्या अंधेरीतील सभेतून ठाकरेंचं टीकास्त्र। नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला, त्याला जमेना म्हणून बारामतीचाही आणला। कविता सादर करत संजय राऊतांची महायुतीवर बोचरी टीका। राज ठाकरे आणि आमच्या भूमिकेत फारसं अंतर राहिलेलं नाही, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ। मनसेसोबतच्या युतीवर देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान। शरद पवार आणि अजित पवार आतून एकच, लोकांना मूर्ख बनवण्याचं काम सुरू। राज ठाकरेंचा दोन्ही पवारांवर हल्लाबोल। आणि देवेंद्र फडणवीसांची दडपशाही तसंच गुंडगिरी सुरू, त्यांची हुकुमशाही मोडून काढावीच लागेल। मनोज जरांगेंचा इशारा, तर 900 एकरमध्ये विराट सभा घेण्याची घोषणा।